पाटील यांच्या जीवनपटावर एक चित्रपट आलेला आहे, काल रिलीज झाला तो. त्यामध्ये आपली एक भूमिका दाखवण्यात आलेली आहे. यामध्ये मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य दाखवण्यात आली. याकडे आपण कसं पाहतो? मला त्याच्यावर काही सांगायचं नाही. त्यांना काय दाखवायचं ते दाखवायचं. पुढे सर, आपला ड्रीम प्रोजेक्ट नांदूरपाडा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे चालला आहे. 90% काम हे जवळजवळ हस्तांतरीकरणाचं पूर्ण झालेलं आहे. काल पाहणी पण केली. मात्र निवडणुका जवळ आल्या की मांजरपाड्याची आठवण होते, असा काही प्रतिक्रिया कमेंट्सवर आल्या. यावर काय? त्या शहाण्या लोकांना सांगा ते 350 कोटी रुपये एखाद्या कामाला मंजूर करण्यासाठी 1 महिन्यात काम ते होत नाही आणि 4 महिन्यात होत नाही. त्याच्यासाठी वर्ष 2-2 वर्ष लागतात. आणि त्याच्यानंतर इथून हे एवढं काम जे आहे हे सुरू होऊन किती दिवस झाले, किती मशीन्स आहे, रोजच्या रोज त्यांचा आम्ही आढावा घेतो आहे. हे लोकांचं हे चालणार आहे. म्हणजे कितीही काम आपण केलं, म्हणजे कुठेही न होणारं काम आपण केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात हे पहिलं काम आहे की गुजरातला आणि पलीकडे वाहून जाणारं पाणी आपण इकडे वळवलं. परंतु मध्ये मध्ये तो पाठ फुटत होता, कुठे तो पर्क्युलेट होत होता. त्याच्यामुळे त्याला हस्तांतरीकरण करणं गरजेचं होतं, तर ते शेवटला पाणी लवकर येईल. आणि म्हणून त्याच्यासाठी वेगळे आपल्या 350 कोटी रुपये मंजूर करावे लागले. आणि 2 पार्टमध्ये जे आहे ते काम सुरू आहे. 2 कॉन्ट्रॅक्टर, एक कॉन्ट्रॅक्टर कमी पडतोय म्हणून इकडचे काही कॉन्ट्रॅक्टरची माणसं जी आहे तिकडे हलवली, मशीन्स तिकडे हलवल्या. आणि रोजच्या रोज त्याचा आढावा आपण मी घेत असतो. रोज किती मशीन्स आहेत, काय आहेत, किती आहे. हे बोलणाऱ्यांना काय आहे, नाही केलं तरी तसंच, केलं तरी तसंच. उद्या पाणी आलं तरी मग काय, ते आमदारच आहे, मंत्रीच आहे, पाणी येणारच होतं, त्याच्यात काय विषय, असं म्हणायला बसलेले आहेत लोक. त्यांना काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या. मी माझं काम करतोय प्रामाणिकपणाने. लोक त्याचं मूल्यमापन शेतकरी समाज जो आहे तो योग्य रीतीने करेल. आपण नाराज नाही असं आपण वारंवार सांगताय. आज महायुतीची शिक्षक मतदारसंघासाठी नाशिकमध्ये बैठक होती, मात्र त्या बैठकीला आपण हजर नाही, त्यामुळे आपण नाराज आहे. पुन्हा एकदा स्पष्ट काहीतरी आपलं काय वडाचं पान त्याचं काय म्हणतात पिंपळाला लावायचं काम कशाला करता भाऊ. आणि तुम्हीच मला नाराज आहे का, नाराज आहे का, 10 वेळा विचारा 10 वेळा तेच उत्तर द्यायला काय अर्थ आहे. आणि आता ह्या मीटिंग वगैरे तर आमचे जे आहेत जिल्हा प्रमुख आहेत किंवा तिथे काही प्रमुख लोक आहेत ते करतात. त्या सगळ्या मीटिंग अटेंड करणार ना. तुम्हीच काहीतरी आपलं इथे नाही गेलं म्हणून ते झालं काय. आता या लेवलला माणसं काम करतात, ते करतील, बघतील काय असेल ते. सर, याला जोडून एक प्रश्न आहे की दिव्य मराठी एका वृत्तपत्राला आपण मुलाखतीमध्ये प्रश्नाला उत्तर देताना आपण म्हणालात की कुठलाही पक्ष कोणाच्या घरावर किंवा घराण्यावर चालत नाही. आपण दिव्य मराठीला दिलं. मला त्यांनी विचारलं की मग सर्वव्यापी सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललं पाहिजे काय. आता इथे सुद्धा जे आहे इथे सगळे लोक असतात. कुणाचं एक काम असतं, दुसऱ्याचं काहीतरी दुखणं असतं, तिसऱ्याचं काहीतरी हॉस्पिटलचं काम असतं, चौथ्याचं काही नोकरीचं काम आहे. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललो तर पक्ष चालत असतो. आता या 2 ठिकाणी गेलो, कुठे वीज पडली तर तिथे काहीतरी मदत करणं गरजेचं आहे. कुणीतरी दगावलं तर तिथे गेलं. अशा तरी लोक जोडून लोकसंग्रह करू, जेवढे लोकसंग्रह करू तेवढा पक्ष मोठा होतो. हा त्याच्या पाठीमागचा माझा म्हणण्याचा उद्देश आहे. साहेब, असं पण म्हटलं गेलं की आपण जेव्हा आपल्याला लोकसभेला उमेदवारी दिली नाही त्यानंतर आपण नाराज होता. त्यानंतर मतदारसंघातल्या म्हणजे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघामध्ये भुजबळांनी काम केले अशी राजकीय विश्लेषकांकडनं एक हे होते, त्याबद्दल काय सांगाल? राजकीय विश्लेषक बोलतात की भुजबळ नाराज असल्यामुळे भुजबळांनी काम केलेलं नाही असं बोललं जातं. आणि थेट नाशिकच्या उमेदवारांनी पण असं इनडायरेक्टली सांगितलं की भुजबळांनी काम केलं नाही. मला मी तर काय असलं काय ऐकलं नाही. भुजबळ तिथं काम करण्याचा काय प्रश्न होता. ज्यावेळेला माझ्याकडे ते काम होतं त्यावेळेला मी ते काम केलं. आता तिथे पालकमंत्री आहेत, तिथले आमदार वेगळे आहेत, तिथले खासदार वेगळे आहेत, त्यांना ते काम करायचं असतं ना. मला काय विचारलं, सांगितलं, मदत मागितली तर मी नक्की करणार. आणि मी कोणाच्या तरी कामामध्ये, कोणाच्या तरी अधिकारामध्ये जोडगुड करण्याचं काय कारण आहे. येवला मतदारसंघातून भारतीताईंना पण कमी मतदान झाले. मला वाटतं आपल्या येवला लासलगावमध्ये 13,000चा आमचा लीड आहे ना.
नाही, येवला लासलगाव यांना बगरेंना 13,000चं लीड आहे. वगैरे ना 13,000 13,000. काही कमी आहे, तेवढं काय जास्त लीड नाही, म्हणजे इक्वलमध्ये घेईल ना फाईट आमची जवळपास. सर आगामी आता आता तेवढं आता हा तेवढा जो आहे, आम्ही पहिला पण सांगतो कांद्याचा प्रश्न. बरं, लासलगाव कांदा मार्केट हे आशिया खंडातलं मोठं मार्केट आहे, ते माझ्या ह्या मतदारसंघातच आहे ना ते लासलगाव. त्यामुळे तिथे काय उद्रेक होता कांद्याचा आणि काय लोक प्रश्न विचारत होते सगळ्यांना माहिती आहे. त्या मानाने जे आहे बरंचसं जे आहे आम्ही कव्हर केलेलं आहे. सर आगामी आता विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे. येवल्यात अनेक इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि एकीकडे तुम्हाला कुठंतरी विरोधात एकटं पाडण्याची चित्र निर्माण केलं जातं, यावर काय सांगाल? लोकशाही आहे, प्रत्येकाला उभं राहण्याची इच्छा आहे. त्याची इच्छा त्यांनी पूर्ण करणं, त्याच्यासाठी आपण काही बोलू शकत नाही. आता त्यांची ती इच्छा पूर्ण करायची की नाही ही येवला लासलगावची जनता ठरवेल. साहेब, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विचारला असं आपण शरद पवार गटात जाणार का असं त्याला आपण त्याचं नाही सांगितलं. ही आपली स्पेशल टॅक्टिक असू शकते. काय लोकसभेसाठी काय निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला विचारलं असं आपण शरद पवार गटात जाणार का, त्यावेळेस आपण नाही सांगितलं. ही आपली स्पेशल टॅक्टिक असू शकते. म्हणजे आपण आगामी लोकसभेच्या निवडणुकावर आपण पवार गटात पुन्हा जाणार असं विचारलं होतं, हा. आपण त्यावेळेस नाही सांगितलं. मग आता काय हो म्हणून सांगितलं का? तर सांगितलं ते तेच आहे उत्तर. आता काय त्या उत्तरामध्ये काय बदल सापडला का तुम्हाला? मग साहेब, शिक्षक मतदारसंघासाठी आपण कोणाच्या बाजूने राहणार? असं आहे की आता प्रत्येक जण जो आहे प्रयत्न करतो आहे. आमच्या पक्षातर्फे सुद्धा भावसार म्हणून उभे आहेत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावसार म्हणून धुळ्याचे उमेदवार उभे आहेत. आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. बघू आता कसं पुढे चित्र उभं राहता येतं. सर पण इथे महायुती कुठं तरी पाळण्यात आली नाही, 2 पक्षांना बी फॉर्म देण्यात मी आले. तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. संपर्क 98 90 98 40 42.